मित्रांनो नमस्कार। तुम्ही आपला शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल। त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी मोटोवाईप इंडियाकडून माझ्या हेल्मेटसाठी प्रॉपर एक चिन माउंट ऑर्डर केलं होतं। चिन माउंट होतं SMK टायफूनसाठी आणि त्याचबरोबर मी एक नवीन हेल्मेट पण परचेस केलेला आहे। मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की या हेल्मेटचा लुक वगैरे कसा वाटतोय तुम्हाला। हा मॉडेल जो आहे SMKचा हेल्मेट मी मागवला होता, SMK टायफून आहे। आणि इकडे आपल्याला या हेल्मेटला बाकी हेल्मेटपेक्षा थोडासा वेगळा आपल्याला इकडे एअर व्हेंटिलेशनसाठी जे काही पुढे डिझाईन आहे त्याचं लुक पाहायला मिळतो। त्यासाठी इथे जे काही युनिव्हर्सल आपले चिन माउंट असतात ते व्यवस्थित इथे बसत नाही। माझ्याकडे आधी असा स्ट्रॅपवाला होता, पण काय होतं की याच्यानी आपला जो वायझर असतो वायझर व्यवस्थित लागत नाही। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळते की ही इथे पुढे अशी डिझाईन असल्यामुळे आपला हा स्ट्रॅप पण इथे बसवणं शक्य होणार नाही। त्यासाठी मला हा मोटोवाईप इंडियाकडून मी हा चिन माउंट ऑर्डर केला होता। या चिन माउंटमध्ये आपल्याला त्या साईटवरती प्रॉपर हेल्मेट आणि त्या ब्रँड वाईज आपल्याला चिन माउंट पाहायला मिळतात। मी खूप सर्च केलं, सर्च करून मला शेवटी या मोटोवाईप इंडियाचं जे काही चिन माउंट आहे ते एकदम परफेक्ट फिटवाला वाटला। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हा जो चिन माउंट आहे हा हेल्मेटला कसा फिट करायचा आहे आणि फिट केल्यानंतर ॲक्च्युअल लुक कसा दिसणार आहे। SMK टायफूनसाठी मागवलेला जो चिन माउंट आहे त्यासोबत हा चिन माउंट आलेला आहे। इकडे आपल्याला जे माउंट पाहायला मिळतो। परत मग एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी इकडे सेफ्टी पिन पण आहे आणि एक रोप आलेली आहे। आणि हेल्मेटवरती फिट करण्यासाठी आधी आपल्याला क्लीन करावं लागतं, धूळ वगैरे असेल तर त्यासाठी आपल्याला इकडे अल्कोहोल स्वॅब पण आहे। चला आपण बघूया की इकडे फिटिंग कशी करायची असते आणि फिटिंग केल्यानंतर ॲक्च्युअल लुक कसा दिसणार आहे। या अल्कोहोल स्वॅबने आधी सर्वात आधी आपण हेल्मेट क्लीन करून घेऊ। यावरती जी काही धूळ वगैरे आहे ती सर्व धूळ वगैरे आता निघून जाईल। आता हा इकडे हा जो जे माउंट आहे चिन माउंट आहे, इकडे ब्रँडिंग आहे, इथे ब्रँडिंग आहे, ती ब्रँडिंग बघून मी इथे फिट करेल। आधी मला सेंटर पाहावं लागेल, सेंटर पाहून प्रॉपर सेंटरमध्ये फिट करावं लागेल, सेंटर आणि खाली बॉटम। इथे असा व्यवस्थित बसतोय हा। थोडंसं हे रिस्की आहे कारण का एक वेळ जर आपण चुकीचं फिट केलं तर मला वाटतं की हे परत लवकर निघणार नाही। आणि एक वेळेस फिट केल्यानंतर याला सकाळपर्यंत मी असंच पूर्ण ड्राय होण्यासाठी ठेवेल आणि मग सकाळी यूज करेल। चिन माउंट आहे आणि हा इकडे आपल्याला फिट करायचं आहे प्रॉपर सेंटरमध्ये। क्लिअर दिसत असेल, फिट केल्यानंतर त्याचा जो काही फायनल लुक आहे तो असा दिसतोय। आणि यावरती जे काही जे माउंट आहे ते माउंट आपल्याला हे पूर्ण एकदम व्यवस्थित ड्राय झाल्यानंतरच लावता येईल। जर मी आता लावलं तर हे परत निघण्याचे चान्सेस आहेत। तर मी उद्या सकाळी इथे याचं जे माउंट लावेल आणि माझा जो काही मोबाईल आहे तो इथे याला हँग करेल। आणि मोबाईल तिकडे माउंट करण्यासाठी आपल्याला मी हे सेपरेट परचेस केलेला आहे। हा जो मोबाईल माउंट आहे हा त्या पॅक सोबत मिळत नाही। तुम्हाला पण हवा असेल तर तुम्हाला हा सेपरेटली परचेस करावा लागतो। माझ्याकडे आधीचा हा स्ट्रॅपवाला माउंट होता त्यामुळे मला या स्ट्रॅप सोबतच आलेलं हे होतं। तर हाच माउंट मी आता इकडे लावणार आहे। मित्रांनो, हा चिन माउंट फिट केल्यानंतर आपल्याला आपल्या हेल्मेटचा फायनल लुक हा असा पाहायला मिळतो। इकडे चिन माउंट आहे, त्यापुढे लावलेला जे माउंट आहे आणि त्यापुढे माझ्याकडे सध्या मोबाईल असल्यामुळे मी मोबाईलचं माउंट लावलेलं आहे।
जर तुम्हाला तुमचा गोप्रो फिट करायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही या जो जे माउंट आहे तिकडे गोप्रो फिट करू शकता. आणि फिट केल्यानंतर आपला SMK टायफूनचा फायनल लुक असा दिसतोय. क्वालिटी वगैरे एकदम छान वाटते. जर तुम्हाला पण सेम चिन माउंट परचेस करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या प्रोडक्टची लिंक देईल, तिकडून तुम्ही परचेस करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा.